मी सॉरी वहिनी. शिवानी तुला कळत नाही का कधी काय बोलायचं ते? नाही नाही, त्यांची काही चूक नाही आहे, त्या बरोबर म्हणतात. त्यांना बाळासाठी वाईट वाटतंय आणि मलाही म्हणूनच वाटतंय. वहिनी सांगा तुम्ही कसं करायचं? भाऊजी, मला एकदा घडी व्यवस्थित करायची, फक्त आमच्या बाळासाठी. तसं काय अधिपतींपर्यंत बाळाची बातमी पोहोचवणं अवघड नाही हो. मी आजच सांगू शकतो अधिपतीला. नाही नाही, पण तसं नाही करायचंय भाऊजी. मला आधी सगळं नीट व्हायला हवंय आमच्यात. सगळे गैरसमज दूर व्हायला हवेत आणि त्याला फार वेळ नाही लागणार. मी आता हातावर हात ठेवून नाही बसणार. वहिनी, काय प्लॅन आहे तुमचा? असं नाही आहे, पण खूप गोष्टी एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळा बंद पडू द्यायची नाही आहे. मी भुवनेश्वरी मॅडमच्या विरोधात उभी राहणार म्हणजे अधिपती हर्ट होणार, मला ते होऊ द्यायचं नाही. आणि मला बोलायचं आहे त्यांच्याशी, तेही भुवनेश्वरी मॅडमना कळून न देता. हे सगळंच करायचं आहे. नक्की तुमच्या डोक्यात काय चाललंय? मी आधी बाबांशी बोलेन, आधी त्यांच्याशी बोलेन आणि मग अधिपतींना भेटेन. अहो, पण यात चारू आज सर काय करणार आहेत? मला भुवनेश्वरी मॅडमना बाहेर काढायचं. म्हणजे? नाही नाही, बाहेर म्हणजे तसं नाही. मला फक्त भुवनेश्वरी मॅडम घराच्या बाहेर येथे खात्री करून घ्यायची आणि मग अधिपतींना भेटायचं. बघा ना वहिनी, आपण त्यांना बाहेर भेटण्याचे किती वेळा प्रयत्न केले, कुठल्याच प्रयत्नांना यश आलं नाही. आणि एका अर्थी बरंच झालं, कारण मला आमच्या घरात अधिपतींना भेटायचं आहे. आणि मग आमच्यातले सगळे गैरसमज दूर करून मग आमच्या बाळाची बातमी त्यांना द्यायची. ठीक आहे, मग आम्ही काय करू वहिनी? मी सांगते तुम्हाला, बाबा जर भुवनेश्वरी मॅडमना बाहेर घेऊन जाण्यात यशस्वी झाले ना, तर तुम्ही फक्त एवढी काळजी घ्या वहिनी की अधिपती मला भेटतील का. वहिनी हे सगळं कधी करायचंय? मी फोन करते बाबांना, शाळेतून निघाल्यापासून फोन करते, पण ते उचलतच नाही आहेत. मी बोलेन लवकरात लवकर त्यांच्याशी आणि मग आपण हे सगळं करूया. वहिनी, तुम्ही फक्त सांगा, आम्ही आहोत तुमच्यासोबत. तुम्ही दोघं एकत्र येणं महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. टोकाची भूमिका घेऊ नको अधिपती, विचार कर ना. टोकाची भूमिका मी नाही, तुम्ही घ्यायला लागलाय. उगाच काहीतरी तुम्ही गाजर दाखवू नका. परत आई साहेबांनी आशेला लावू नका. तुमच्या सुनबाई काय परत घरला येणार नाही आहेत आणि त्या घरला येणार नाहीत, मग परत खेळ खंडोबा होणार सगळा. तुम्ही आई साहेबांच्या भावनांची परत एकदा खेळू नका. मी तुमच्या पाया पडतो, हे करू नका. बास करा. आमचं अख्खं लहानपण गेले आई साहेबांनी रडताना बघत. मला परत हे नको आहे. त्यांच्यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी आलेलं मला चालणार नाही बघा आई साहेब. यो खेळ करू नका तुम्ही. 4 वाजता विषय ऐका माझं. आणि तुम्ही कसं काय बोलला ते प्रपोजल म्हणून? प्रपोजल ना खड्डा येऊ, त्याच्यात तुम्ही पडू नका आई साहेब. बस झालं, खड्डा येऊ लय मोठा. या खड्ड्यात मी तुम्हाला पडू देणार नाही. चुका दुरुस्त करणार काय कुठलं काय 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 नाही. त्याच्यात तुम्ही काय पडू नका. ऐका माझं. थांबा अधिपती. सारखी मेली फोन करत्या. वाटोळ होईल तुझं. आणि नाही झालं तर म्या करीन. जागची पिढा या घरातनं. काय झालं वहिनी? कट केला. कट केला की झाला? कट केला. कट का केला असेल बाबांनी? बाबा असं कधीच करत नाही. वहिनी, मला वाटतं काहीतरी गडबड झाली आहे. काहीतरी संकट आलंय त्यांच्यावर. मला ते काल सतत म्हणत होते की मी काहीतरी करतो, मी काहीतरी केलं पाहिजे. काही भलतं सलतं नसेल ना केलं त्यांनी?
अधिपती पण तिच्या मनात आहे, तिला करायचंय लग्न. तू नाही म्हणू नगस. अरे त्याच्यातच तिचं सुख आहे. अगं मला त्यांचं सुख पाहिजेच आहे आजी, पण हे नको. पण अधिपती, आम्हाला हे लग्न करायचंय. एक डाव तुमच्या वडिलांवर विश्वास टाकायचा आहे आम्हाला. अहो आईसाहेब, पण हे बघा, आयुष्यात पहिल्यांदा ते आमच्याशी असं काहीतरी बोललेत. असं न व्हायला. समोर संधी आहे आणि आम्ही ती घालवली. या लग्नाचा अहो पण हे लगीन नव्ह, हे बिझनेस झाला ह्यो. असू द्या, पण आम्हाला ह्यो चान्स घ्यायचा आहे. आईसाहेब तुम्हाला कळत नाही आहे, उद्या जर मास्तरीनबाई आल्या नाहीत घरी, या माणसाने हात वर केले तर तुम्हाला त्रास होईल. मला ते नको आहे. अक्षरा येईल. ठीक आहे, समजा आपण मान्य करूया की मास्तरीनबाई आल्या. मला वाटत नाही, पण ठीक आहे, आपण गृहीत धरूया 1 मिनिट की मास्तरीनबाई आल्या. तरी हे म्हणूच शकतात की आता लगीन करायचं नाही आहे. आपल्याला अनुभव आहे साहेब. तुम्ही खात्री कशी देणार मला सांगा. त्याच्यावर उपाय आहे आमच्याकडं. कसला? मला माहिती आहे हे सगळं माझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे हे सगळं हाताबाहेर जायची वेळ आली. सगळं मला ठीक करावं लागेल आता. काहीतरी गडबड आहे भाऊजी. बहिणी तुम्ही काळजी करू नका, मी घरी जातो आणि बघतो. मला एवढंच वाटतं की बाबांनी असं काहीतरी करू नये ज्याचा त्यांना त्रास होईल. ते असं काहीच करणार नाही वहिनी. तुम्ही फोन करता का भाऊजी अधिपतींना? तुम्ही फोन करा त्यांना, लगेच फोन करा. कोणाचा फोन आहे? नाही, ते ओंक्याचा फोन आहे. आत्ता हा काय असेल काहीतरी फॅक्टरी. तुम्ही सांगा की काय उपाय काय म्हणत होता तो? जालिम उपाय आहे. म्हणजे बाकी काय का असे ना, पण त्यांची तुमच्याबद्दल बाप म्हणून जी माया आहे ती खोटी नाही, खरी आहे. त्यांचं तुमच्याबद्दलचं जे प्रेम आहे ते पण खरं आहे, ते वरवरचं नाही. बाकी ते आमच्याबरोबर काय बी खोटेपणा करू शकतात. हा मग तेच तर म्हणतोय मी. पण तुमच्या डोसक्यावर हात ठेवून ते तसं करणार नाहीत. कारण काय बी झालं तरी त्यांचं बाप म्हणून तुमच्यावरचं प्रेम खरं आहे. अहो काय आहे साहेब. अधिपती, तुम्ही त्यांचं प्रेम कधी मानलं नाही, पण त्यांची तुमच्याबद्दलची माया कधी आटली नाही. कधी कधी तर आम्हाला तुमचं हेवाच वाटायचा की यो माणूस तुमच्यावर एवढा जीव पाकडतो, त्यातला 1% जरी आमच्या पदरी टाकला असता तर आमचं आयुष्य सार्थकी लागलं असतं. पण त्यांचं हे जे काही चाललंय ते ठाव आहे अधिपती, ठाव आहे आम्हाला, पण तरी आम्हाला ते पाहिजे आहे. आज ह्या कारणानं का होईना आपण 4 पावलं ते पुढं आले. उद्या कदाचित त्यांचा आमच्याबद्दलचा राग बी जाईल, आमचं सगळं चांगलं होईल. अधिपती, या माणसाच्या नावाचे काळे मणी आम्हाला आमच्या गळ्यात घालायचे आहेत. यांच्या नावाचं कुंकू कपाळाला लावायचं आहे. अहो, आमची आयुष्यभराची एक इच्छा होती, ती आज ते पुरं करायचं म्हणतात. कुठली बळजबरी नाही, जबरदस्ती नाही. अधिपती, तुम्हाला हे दिसतंय का नाही, हे सगळं खोटं आहे. आता का नाही आम्हाला सगळं खरं हवं आहे. असं कधी आमच्या आयुष्यात घडेल असा आम्ही विचार पण केला नव्हता हो, पण ते होत आहे. आम्ही यांच्यासाठी एवढा जीव काढला, पण याने काही आमचा जीव जाणला नाही हो. आशा सोडली, नाद सोडला, आणि आज अचानक हे समोर आलं. आणि अधिपती, आम्हास तिथे पाहिजेल आहे. आम्हास ती सवाष्णीचा मान पाहिजेल आहे. आजपर्यंत ज्यांच्यावर आम्ही एवढा जीव टाकला ते आज स्वतःहून आम्हाला लग्नाची मागणी घालतात अधिपती. आता जर आम्ही नाही म्हणलं तर दैव देतंय आणि कर्म नेतंय.
अशी गत होईल हो आमची. समाजात नवरा असलेल्या बाईला जो मान असतोय, ताटा असतोय, तो आम्हाला आयुष्यात मिळाला नाही. पण आता आम्हाला मरायचंय ते लग्न झालेली बाई म्हणून, घरात घुसलेली बाई म्हणून नाही अधिपती. हो पण आई साहेब, लग्नाची बायको हा मान पाहिजे आम्हाला. आपण तो मान कसा मिळतो याचा बी विचार करा. कसा का मिळना? आम्हाला एक सांगा अधिपती, तुमचं लग्न झालं तेव्हा सुनबाईंचं तुमच्यावर प्रेम होतं का? आपल्या बहिणीची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून हे मी माझ्या आई बाबांशी बोलले. माझी तत्व मारली, मन मारलं आणि राहिले उभी बोलल्यावर. पुढं जाऊ नका. आपलं लगीन म्हणजे मोठा खड्डा असणार आहे मास्तरीनबाई. मला पडायचंय त्या खड्ड्यात. आपण तुम्ही मला घेऊन पडणार, अशानं आपला संसार होणार नाही. मग नाही येईल आज त्याला. पण नंतर तुम्हीच म्हणला का नाही की त्यांचा तुमच्यावर जीव जडला. आमचा जीव आलाय अधिपती तुमच्यावर, का कळना झालंय तुम्हाला? तुम्हाला बघितलं का नाही की काय तशी धडधड 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 निस्तायशे हार्ड होतोय अधिपती. लई म्हणजे लई प्रेम करते मी तुमच्यावर. तुमचा इशय वेगळा होता आईसाहेब. ईशय वेगळा असेल अधिपती, पण प्रेम तर खरं होतं का नाही तुमचं आणि आमचं पण. ते माहित आहे हो. बरं ठीक आहे, माझं सोडा, मी तुमच्या सुखासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे. पण आज नाही म्हणलं तर तुम्हाला वेगळा मान आहे समाजात, वेगळं स्थान आहे. लोक काय म्हणणार? थोरल्या सरकारने व्यवहार केला येऊ. पण लग्न का झालंय हे लोकांना कशाला सांगायचंय? लग्न झालंय बास. अधिपती आमच्या दारात आमचं भाग्य आलंय आणि आम्हाला ते पाहिजे. तुम्ही नाही म्हणू नका अधिपती. आमच्या मनाचा तुम्ही आयुष्यभर विचार करत आलाय, आज पण करा. समजून घ्या आणि वय म्हणा, कारण तुमच्या होकाराशिवाय आम्ही लग्न करणार नाही. पण आम्हाला हे लग्न पाहिजे अधिपती. सवाष्ण व्हायचंय आम्हाला अधिपती. या माणसाची आम्हाला बायको होऊ द्या. तुमचं मन कळतंय मला. बघा माझी ना नाही, पण तुमच्या सुखाच्या आड मी येणार नाही. पण ह्या माणसावर विश्वास तुम्ही कसं काय ठेवताय? विश्वास तर आमचा भी नाही. म्हणजे आम्हाला तर असं वाटतं की या सगळ्या मागच्या सूत्रधार सोनबाईच आहेत. नाही नाही, ते शक्य नाही. नाही नाही, हे शक्य नाही. मी असला कपटीपणा नाही आहे त्यांच्यात. ह्या बाबतीत विश्वास आहे माझा त्यांच्यावर. बरोबर आहे अधिपती. ज्या माणसाशी आपण लग्न करतो त्याच्यावर विश्वास ठेवतोच, नाही काय? वहिनी कट केला त्याने फोन. म्हणजे मी सांगते काहीतरी गडबड आहे. आम्ही जातो. हा चालेल चालेल चालेल. तुम्ही जा, लगेच जा आणि मला सांगा काय झालं ते. हा हो, लगेच फोन करतो तुम्हाला. हा. पण वहिनी तुम्ही कशा जाणार? नाही माझं जाऊ दे, माझी काळजी करू नका. मला रिक्षा वगैरे मिळेल. तुम्ही लवकर पोहोचा. हां, आणि मला प्लीज इन्फॉर्म करा काय झालं ते. बाबांनी काही भलतं असेल तर नको करायला. वहिनी आम्ही बघतो आणि लगेच कळवतो तुम्हाला. थँक्यू भाऊजी, थँक्यू. या इकडं या. ठेवा तुमच्या पोराच्या डोसक्यावर हात. काय झालं? नाही 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 नाही, नको, नाही. मी आत्ता असं काहीतरी करू नका ज्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला त्रास होईल. कायमस्वरूपी होणारा त्रास आणि आत्ता मला होणारा त्रास यातलं एक काहीतरी निवडावं लागेल. काय झालं? देवी मला माफ कर. अक्षरा तूही मला माफ कर.
माझ्या लेकाचं आयुष्य, त्याचा संसार वाचवण्याचा दुसरा काही उपाय मला दिसत नाही. मला हे करावं लागेलच. माझा स्वतःचा या लग्नाच्या होमात बळी दिला तरच माझ्या मुलाचा संसार वाचवता येईल मला. मी माझा स्वतःचा या लग्नाच्या होमात बळी दिला तरच मला माझ्या मुलाचा संसार वाचवता येईल हे मला माहिती आहे. मला हे केलं पाहिजे माझ्या मुलासाठी, माझ्या सुनेसाठी. नाहीतर वर जाऊन मी चारूला काय उत्तर देऊ? चारू मला माफ करेल. तिच्याच पोटच्या गोळ्यासाठी मी हे करतोय हे समजून घेईल ती. आता घ्या शपथ. एकतर आधी सांगा की या सगळ्या मागं सुनबाईंचा हात नाही म्हणून. नाही, मास्तरीनबाई अशा नाही आहेत सर. त्यांना सांगू द्या की पोराच्या डोसक्यावर हात ठेवलाय तुम्ही. सांगा. भुवनेश्वरी, यामध्ये अक्षराचा हात नाही आणि कधीच नव्हता. तिने मला कधीच काही सांगितलेलं नाही याबद्दल. तिला याबद्दल काही माहिती सुद्धा नाहीये. अधिपतीची शपथ घेऊन सांगताय हो तुम्ही. मी अधिपतीची शपथ घेऊन सांगतोय. मी तुला लग्नाबद्दल जे काही विचारलं ते पूर्णपणे माझ्या मनाने विचारलं. मला अक्षराने त्याबद्दल काहीही सांगितलेलं नाहीये. तिला यातलं काही माहिती नाही. खोटं बोलतोय हा खवीस. खोटं बोलतोय. झालं, माझ्या चंचीचं वाटोळ केलं या थेरड्यानं. आता म्हातारपणी लगीन करून कुठं मरायला जाणार आहे दोघं? बघतेच म्या कसं होतंय लगीन. माझी चंची आली पाहिजे. बरं वाटलंय ऐकून की या सगळ्या मागं सुनबाईंचा हात नाही. मी तेच म्हणालो ना, तुला जशी वाटते तशी नाहीये ती. तुम्हाला काय ठावा आम्हाला त्या कशा वाटत्यात ते? मला माहिती आहे सगळं. थांबा की, आता नका भांडू. लग्नाचा इशा आहे. घ्या शपथ. ठीक आहे, मी माझ्या देवीच्या साक्षीनं माझ्या मुलाची शपथ घेतो. मला मनापासून स्वतःला भुवनेश्वरीशी लग्न करायचंय. त्यामध्ये बाकी काही कारस्थान वगैरे नाहीये. पण माझी एक अट आहे. बघा, ती अट बीट त्याला पर्याय नाहीये. त्याला इलाज नाहीये. अधिपती असू दे. अरे 2 संसार जुळलं तर बरंच आहे की. पण आजी ते ऐकणार नाहीत. पण आम्हाला त्यांची अट मान्य आहे. हा, मग मी भुवनेश्वरीशी लग्न करायला तयार आहे. पण माझी अट अशी आहे की त्याआधी अधिपतीचा संसार सुरू झाला पाहिजे. माझी सून अक्षरा, सौभाग्यवती अक्षरा अधिपती सूर्यवंशी या घरात आली पाहिजे आधी, तर हे लग्न होईल. आणि अक्षरा जर या घरात आली तर आणि तरच मी हे लग्न करायला बांधील राहीन. झालं? तुला हवं ते सगळं बोललो मी. समाधान झालंय ना तुझं? मी हात काढू? काढा. आता इशा अवघड करून ठेवलाय तुम्ही ऐसा. साखरे, अरे तोंड गोड कर. घ्या. नाही, चला आता जोडीनं पाया पडून घ्या. हा आई, हे सगळं आत्ता नाही. जोडीनं नमस्कार वगैरे ते सगळं अक्षरा घरात आल्यानंतर.
मी येतो, फॅक्टरी जाऊन येतो. तोंड तर गोड कर. होय, देवीनं साकडं ऐकलं बघ तुझं. इतक्या वर्षात जे झालं नाही ते त्या पोरीमुळे झालं बघ. सुनबाईचा पायगुण चांगला आहे बघ. अगं तिच्यासाठी ते लग्नाला तयार झाले बघ. मी आज काहीतरी गोडाधोडाचं करते.